तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे आवाहन म्हणजे त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली आहे। देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही अशी ही टीका राहुल गांधींनी केली आहे। काय एक्स पोस्ट केली आहे राहुल गांधींनी आपण बघतोय। पंतप्रधान मोदींनी काल जनतेला काही आवाहन केलं। सोनं खरेदी करू नका, परदेशी जाऊ नका, इंधन कमी वापरा, मेट्रोनं प्रवास करा। हे उपदेश म्हणजे पंतप्रधानांची अपयशाचीच कबुली। काय खरेदी करा, काय खरेदी करू नका या पातळीवरती देश आणून ठेवलाय। जनतेच्या खांद्यावरती टाकतात, स्वतः जबाबदारी टाळतात। देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी देखील राहुल गांधी यांच्यावरती टीका केलेली आहे। तर देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी देखील राहुल गांधींवरती टीका केली आहे। हा देश चालवणं हे विकल्या गेलेल्या पंतप्रधानाचं काम नाही असं राहुल गांधींनी म्हटलेलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं तो त्यांच्या अपयशाचा पुरावा आहे असंही राहुल गांधी म्हणाले। यावरती मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। असं आहे, मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। सर, केरळमध्ये मुख्यमंत्री तडजोड करणारे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडून देश चालवणं होणार नाही हे राहुल गांधी। असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। राहुल गांधीजी यांच्या या अज्ञानाचे पुरावे आहेत। दुर्दैवाने एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता अशा अज्ञानातून विधान करत असेल तर त्याच्यावर टीका तरी आम्ही काय करायची। जनतेने ज्याच्यावर विश्वास ठेवला अशा प्रधानमंत्र्यांनी जनतेशी केलेल्या संवादामध्ये जर यांना मुसळ दिसत असेल तर राहुल गांधीजी तुमचं वक्तव्य म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे, एवढंच मी म्हणेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.